राहुल कुलकर्णी, एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज आपण मधल्या ओळीमध्ये काल सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भातला जो निवाडा दिलेला आहे त्याचं विश्लेषण करतोय आणि माझ्या हातामध्ये सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचं जे निकालपत्र आहे ते 8ही पानं माझ्याबरोबर आहेत. आणि सोबत आपल्याबरोबर जे मूळचे याचिकाकर्ते आहेत विकास गवळी हे आता मालेगावमधून जोडले गेलेले आहेत. आज आघाडी सरकारकडून अपेक्षेप्रमाणे 2-3 अशा प्रतिक्रिया आल्या की ज्याच्यातनं भारतीय जनता पार्टीचा या अशा पद्धतीचे निकाल यावेत यामध्ये काही वाटा आहे का असे प्रश्न विचारले गेले. एक सर्वात आधी तर श्री विजय वडेट्टीवार हे असं म्हणाले की हे जे याचिकाकर्ते आहेत हे याचिकाकर्ते हे सतत सर्वोच्च न्यायालयामध्ये कसे जातात आणि ते भारतीय जनता पार्टीचे कसे असतात. त्यानंतर श्री छगन भुजबळ यांनी जी माध्यमांशी संपर्क साधला त्यावेळेला ते बोलत असताना मात्र असं म्हणाले की भारतीय जनता पार्टीने या विषयावरती राज्य सरकारला खूप कोऑपरेशन केलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळेच दोन्हीही सभागृहामध्ये राज्य सरकारनं जी नवी भूमिका घेतली की ओबीसींना आरक्षण मिळवण्यासाठी कायदाच नवीन आणायचा, तर तिथेही भारतीय जनता पार्टीने त्यांना पाठिंबा दिला आणि मग राज्यपालांची सही सुद्धा झाली. याच्यामध्ये पूर्व मंत्री असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी जे आता आपल्या स्क्रीनवरती दिसतात ते विकास गवळी यांच्याशीही संपर्क साधला आणि त्यांना समजावून सांगितलं की तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ नका. आणि म्हणूनच या विषयाचं विश्लेषण करत असताना आपण 2 पातळीवरती केलं पाहिजे. एक म्हणजे राज्य सरकारच्याच एकूण चालढकल हा शब्द अधिक योग्य राहील, त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा हा जो तिढा आहे तो जास्त वाढत गेला का. कारण जी ट्रिपल टेस्ट सांगितलेली होती ती ट्रिपल टेस्ट करायची वेळ आली त्यावेळेला राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे बोट दाखवलं आणि जो मनमोहन सिंह सरकारच्या काळामध्ये जो जी एक जनगणना झालेली होती त्याचा डेटा आम्हाला तुम्ही द्या अशी अशी त्यांनी मागणी केली आणि मग तो डेटा देत नाहीयेत म्हणूनच हा आरक्षणाचा तिढा तयार झाला असं असं त्यांचं एकूण म्हणणं होतं. माझा प्रश्न असा आहे तुम्हाला की आज भारतीय जनता पार्टीच्या काही जे काही कार्यकर्ते आहेत म्हणजे राहुल वाघ हे भारतीय जनता पार्टीचे तिथले स्थानिक पातळीवरती काम करणारे पदाधिकारी आहेत आणि तेच कसं सर्वोच्च न्यायालयामध्ये जातात अशा पद्धतीचे प्रश्न श्री विजय वडेट्टीवार आणि श्री छगन भुजबळ साहेब यांनी दोघांनी उपस्थित केलेले आहेत. मला तुमचं पॉलिटिकल अफिलिएशन माहिती आहे आणि तुम्हीच मूळचे याचिकेकर्ते आहात. माझ्या माहितीनुसार तुम्ही काँग्रेस पक्षाकडनं जिल्हा परिषदेचे सदस्यत्व घेतलेलं आहे, तर तुमचं काही भारतीय जनता पार्टीशी काही नातं आहे का? तेव्हा होतं का, आज आहे का, भविष्यात असणार आहे का? सर्वप्रथम तुम्हाला मनापासून धन्यवाद की जे काही संभ्रम तयार करण्याची सध्याच्या परिस्थितीमध्ये जे राज्यामध्ये प्रकार चालू आहेत, स्वतःवर आलेला चेंडू दुसऱ्याच्या अंगावर ढकलायचा जो कार्यक्रम चालू आहे याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी तुम्ही मला अतिशय चांगली संधी उपलब्ध करून दिली, त्यासाठी पुनश्च एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद. आता आपण जो प्रश्न विचारला या ठिकाणी की मी काँग्रेस पक्षाशी बांधील आहे किंवा भारतीय जनता पार्टीशी, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो माझा परिवार हा काँग्रेस आयच्या फॉर्मेशन पासून काँग्रेसमध्ये, माझे आजोबा सुद्धा काँग्रेसचे होते, माझे वडील सुद्धा काँग्रेस आयच्या फॉर्मेशन पासून तर आजपर्यंत काँग्रेसमध्येच आहेत. कधी त्यांनी काँग्रेस सोडली नाही आणि मी सुद्धा आजच्या घडीला काँग्रेसमध्येच आहे. कुठेही भारतीय जनता पार्टीमध्ये मी गेलेलो नाही. माझं नाव विनाकारण त्या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न काही लोक करतायत, बाहेरून आलेली लोक करतायत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता त्याही पुढे जाऊन बोलतो मी की माझ्या वडिलांची सिनियरिटी ही राहुल गांधी आणि सोनिया गांधींपेक्षा सुद्धा या काँग्रेसमध्ये, कारण संजय गांधींच्या युवक काँग्रेसपासून माझे वडील या काँग्रेसमध्ये, आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्यावर विनाकारण कारण नसतानाची जे हे आरोप करतायत हे साफ चुकीचं आहे. ठीक. मला मुद्दा तुमचा कळला. अगदी ब्रीफ मध्ये सांगा की सुरुवातीलाच तुम्ही अशा पद्धतीची याचिका घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये का गेलात? तुम्हाला तो पूर्ण अधिकार आहे. आणि मला उपप्रश्न हा महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्यांना विचारायचा आहे की कायद्याच्या चौकटीमध्ये एखादा निर्णय होत असेल, म्हणजे अगदी मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सुद्धा सदारत्न गुणवर्ते हे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले तर त्याला आक्षेप घ्यायचं काही कारण नाही. या राज्यातल्या कुठल्याही नागरिकाला हा अधिकार आहे की कायद्याच्या चौकटीवरती ज्या गोष्टी होतात त्याची पडताळणी उपलब्ध असलेल्या न्यायालयीन पातळीवरती कुठेही ती घ्यावी. पण तरीही हा तुमचा एक क्युरिओसिटी म्हणून मी हा तुम्हाला प्रश्न विचारतो की मुळातच तुम्ही ओबीसी आरक्षणाला हा जो काही आक्षेप घेतला तुम्ही तो का घेतला? अतिशय थोडक्यात मला सांगा, कारण पूर्वी तुम्ही हे विश्लेषण केलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की ओबीसी आरक्षणाच्या विरोधात ही माझी याचिका अजिबात नाही, पूर्वी नव्हती, आजही नाही आणि भविष्यातही राहणार नाही. आपल्या राज्य विधिमंडळानं एक ठराव पास केलेला आहे की ज्यामध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना त्यांनी मागणी केलेली आहे
आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जी मागणी केली ती जर माझ्या याचिकेच्या माध्यमातून पूर्ण होत असेल तर मग मी माझी याचिका ही ओबीसीच्या विरोधात कशी, माझाच हा त्यांना प्रश्न आहे. याच्यामध्ये इम्पेरिकल डेटा गोळा करत असताना इम्पेरिकल डेटाची पहिली पायरी ओबीसीचं एकूण लोकसंख्येमधलं प्रमाण किंवा ओबीसीची एकूण लोकसंख्येमधलं टक्केवारी हे त्यामध्ये ठरणार आहे. आणि ज्या वेळेला ओबीसीची आकडेवारी समोर येईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं ओबीसींना फक्तच राजकीय आरक्षण नाही तर यामध्ये ओबीसीला त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये एससी एसटी प्रमाणे बजेट सुद्धा मिळणार आहे. दलित वस्ती सुधार सारख्या योजना सुद्धा ओबीसी वस्ती सुधार योजना सारख्या अनेक योजना या ओबीसींना शैक्षणिक आणि सामाजिक स्तरावर मिळणार आहेत. मग आता मला सांगा की माझी याचिका ओबीसीच्या विरोधात कशी. ठीक आहे. आता मी जरा सर्वोच्च न्यायालयाचं हे जे निकालपत्र माझ्या हातामध्ये आहे त्याचं महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना त्याचं आपण विश्लेषण करून सांगू, पण त्याच्या आधी थोडासा इतिहास पण बघू. कारण आपण आपल्या या मधल्या ओळीच्या पहिल्या टॅगलाईन मध्ये जसं म्हटलंय की राज्य सरकारनं जो काही वेळकाढूपणा केला त्यामुळं हे ओबीसी आरक्षणाचा जो तिढा आता निर्माण झालेला आहे तो निर्माण झालेला आहे. झालं असं होतं की या देशामध्ये जे 54% ओबीसी आहेत त्यांना 27% आरक्षण आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू झालं जेव्हा श्री शरद पवार हे महाराष्ट्र राज्याचे मुंबईच्या ज्या दंगली झाल्या त्यानंतर त्यांच्याकडे पुन्हा महाराष्ट्राचा कारभार आला, त्यानंतर या राज्यामध्ये ते लागू झालं. ते गेली 27 वर्ष आहे. परंतु 2010 साली जेव्हा एकूण घटनेनं घालून दिलेली 50% आरक्षणाची मर्यादा आहे ती कुठेतरी ओलांडली जाते हे लक्षात आल्यानंतर त्याची अगदी सुरुवातीलाच या संदर्भातले निकाल यायला सुरुवात झाली. मग आधी कर्नाटकमधनं आलं आणि नंतर तर ते सर्वोच्च न्यायालयामध्ये आलं. आता फक्त आघाडी सरकारच्या मर्यादेत आपण बघू, कारण त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये ज्या हा निकाल आला त्यावेळेला आता जसं आघाडी सरकारनं केलं तसाच त्यांनी एक अध्यादेश आणला होता आणि काही काळासाठी हा मुद्दा पुढे ढकललेला होता. पण ज्या वेळेला या सरकारच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल आला त्यावेळेला 3 गोष्टी ज्याला ट्रिपल टेस्ट आपण म्हणतो त्या ट्रिपल टेस्ट करायच्याच आहेत असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं. एक म्हणजे याच्यासाठीचं जे ओबीसींचं संख्या नेमकी किती आहे ते ठरवण्यासाठी एक आयोग तुम्ही गठीत करा जो स्वतंत्र असेल असं त्यांनी सांगितलं होतं. आणि दुसरं जे होतं तर याच्यामध्ये ओबीसींची प्रत्येक जिल्ह्यातली असलेली जी संख्या आहे ती संख्या किती आहे आणि त्या संख्येबरोबरच त्यांचं जे मागासवर्गीयपण आहे ते किती आहे ते 10 वर्षाच्या परिप्रेक्षामध्ये तुम्ही सांगा असं त्याला सांगितलेलं होतं. म्हणजे पहिला तर त्यांनी तो आयोग गठीत करायचा होता, तो त्यांनी फार उशिरा तो आयोग गठीत केला, त्याला लिगल सँक्टिटी दिली. पण तिसरा जो इम्पेरिकल डेटा गोळा करायचा होता तो डेटा गोळा करणं आम्हाला शक्य नाहीये कारण कोरोनाचा काळ होता. नंतर मग हे आम्ही नाही करणार, ते केंद्र सरकारने द्यावा असं सांगितलं. मग मधल्या काळामध्ये नाही हे करण्याशिवाय पर्याय नाही असं लक्षात आल्यानंतर जो मूळचा आयोग होता की जे 450 कोटी रुपये तो आयोग मागत होता त्याला तो निधी दिला नाही. आणि मग आपल्याकडेच असलेल्या सरळ आणि इतर सगळ्या माध्यमातल्या 6 संस्थांचा जो डेटा हा आधी सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडला आणि तो मग आयोगाकडनं आला पाहिजे असं जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं तेव्हा तो आयोगाकडे दिला. आयोगाने जो सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा डेटा मानायला नकार दिला कारण त्यातला महत्वाचा जो भाग होता आणि मला जास्त शक्यता अशी वाटते की ओबीसी मध्ये पण असलेले जे प्रबळ जात प्रवर्ग आहेत त्यांना सुद्धा कदाचित ही भीती असावी. मी कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलतोय हे लगेच महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना लक्षात येईल की ओबीसी मध्ये असलेला सुद्धा जो प्रबळ जात घटक आहे त्या जात घटकांचं सुद्धा प्रमाण कुठल्या जिल्ह्यामध्ये किती आहे आणि त्यांना खरंच राजकीय आरक्षणाची गरज आहे का हे लक्षात आलं असतं. आणि बहुधा तिथूनच मग यातनं कुणीतरी विड्रॉल व्हायला सुरुवात झाली आणि मग चेंडू हा एक दुसऱ्या कोर्टात तिसऱ्या कोर्टात जात राहिला. मधल्या काळामध्ये केंद्र सरकारही त्यात आलं कारण भाजपा शासित असलेल्या राज्यामध्ये हा प्रश्न निर्माण झाला, मध्य प्रदेशमध्ये निर्माण झाला, कर्नाटकमध्ये निर्माण झाला. माझ्या माहितीनुसार आज जेव्हा मध्य प्रदेशची याचिका महाराष्ट्रासारखीच सुनावणीला आली तेव्हा सर्वोच्च न्यायालयात मध्य प्रदेशने सांगितलं की आम्हाला सोमवारपर्यंतची मुदत द्या, पण सोमवारपर्यंतची मुदत द्यायला नकार दिलेला आहे. उद्या 2 वाजता मध्य प्रदेशची सुद्धा सुनावणी होईल. हा झाला इतिहास. परंतु सर्वोच्च न्यायालयाचं हे जे निकालपत्र आहे त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलंय की आम्ही तुम्हाला काय सांगितलं होतं, ट्रिपल टेस्ट करा जी तुम्ही केली नाही. आम्ही तुम्हाला काय सांगितलं होतं, निवडणुका घ्या तर तुम्ही घेतल्या नाहीत. आम्ही तुम्हाला काय सांगितलं होतं की या निवडणुका तेव्हाच ओबीसीच्या आरक्षणावरती होतील जेव्हा तुम्ही इम्पेरिकल डेटा घेऊन याल, तेही तुम्ही केलेलं नाही. त्यामुळं जरी राज्य निवडणूक आयोगानं वेगवेगळ्या उच्च न्यायालयामध्ये कोकण आणि मुंबईमध्ये खूप पाऊस होतो आणि म्हणून निवडणुका घेणं शक्य नाही पावसाळ्यामध्ये असं जरी सांगितलं असलं तरी सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालपत्रामध्ये कुठेही पावसाळ्याचा उल्लेख नाही. त्यामुळं आता 2 आठवड्याच्या आत इलेक्शनचा
कार्यक्रम जाहीर करणं याच्याशिवाय राज्य सरकारसमोर पर्याय नाही. सो विकास गवळी साहेब, मी जे हे विश्लेषण केलं, आय होप की तुमच्या हातामध्ये पण या निकालपत्राची कॉपी आहे. याच्याकडे आपण कसं बघायचं? हा काल जो निकाल आला याच्यामध्ये 15 दिवसाच्या आतमध्ये निवडणुकांचा प्रोग्राम घोषित करा किंवा निवडणुकांची प्रक्रिया सुरू करा असा जो सर्वोच्च न्यायालयानं आदेश केला, हा ऑलरेडी 3 मार्च 2022 रोजी ज्या वेळेला या राज्य सरकारनं जो काही त्या ठिकाणी डेटा सबमिट केला होता त्याला आम्ही चॅलेंज केलं होतं आणि त्यावेळेला तो इम्पेरिकल डेटा फेटाळला होता. तर त्यावेळेसच सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं होतं की 15 दिवसाच्या आतमध्ये ज्या निवडणुका पेंडिंग आहेत त्या तुम्ही तातडीने लावा. परंतु वेगवेगळ्या नंतर त्या राज्य निवडणूक आयोगानं ज्या काही प्रभाग रचनेचे कार्यक्रम घोषित केले त्यावर सिंगल सदस्यावरून बहुसदस्यीय प्रणाली आणल्या गेली, बहुसदस्यहून परत सिंगल सदस्यीय प्रणाली आणली. त्याच्यानंतर मग त्यांनी परत प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित केला. त्यावेळेला राज्य निवडणूक आयोगाचे प्रभाग रचना करण्याचे जे काही अधिकार होते ते स्वतःकडे घेतले. असे जे काही कार्यक्रम झाले त्याच्यानंतर काही लोकांनी या राज्यातल्या 13 जणांनी ह्या पिटिशन दाखल केल्या, जेव्हा की ही पिटिशन माझी नव्हती. काल जो निकाल आला तो त्यामध्ये मी कुठेही या सरकारच्या याला चॅलेंज केलं नाही, कारण मी एक मानसिकता केली होती की तुम्ही नव्हता त्याचं कारण गोळा असं करण्या करेक्ट पण तुम्ही नसायचं कारण असं आहे की छगन भुजबळ साहेब असं म्हणतात की श्री बावनकुळेंच्या माध्यमातून तुम्हाला असं समजावून सांगण्यात आलं होतं की तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ नये. इज इट ट्रू? नाही, असं नव्हतं. त्यांनी एवढंच म्हटलं होतं की आपल्याला इम्पेरिकल डेटा गोळा करायचा आहे, तर इम्पेरिकल डेटा काही 2-4 दिवसामध्ये होणार नाही. मग इम्पेरिकल डेटा जर गोळा करायचा तर आम्हाला वेळ पाहिजे आणि वेळ जर तुम्ही दिला तरच आम्ही इम्पेरिकल डेटा गोळा करू शकू आणि तुमचं एम जर इम्पेरिकल डेटा गोळा करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला वेळ या ठिकाणी मिळू दिला पाहिजे. तुम्ही जर सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलात तर त्या ठिकाणी आम्हाला सर्वोच्च न्यायालय वेळ देणार नाही आणि लगेच निवडणुका घोषित होतील आणि त्या ठिकाणी ओबीसींना आरक्षण मिळणार नाही. कारण माझी भूमिका ही ओबीसी विरोधी नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अनुपातामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. ही भूमिका माझी पहिलेही होती, आजही येईन, भविष्यातही राहील. या ठिकाणी मला काही ठीक आहे, पण काही जणांच्या मते एक शेवटचा प्रश्न घेतो, 1-2 प्रश्न शेवटचे घेऊ आपण. काही जणांच्या मते राज्य सरकारमध्ये ओबीसीचे टॉलेस्ट लीडर आहेत. त्या टॉलेस्ट लीडरनी सुद्धा ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण हाताळलं याच्यामध्ये कदाचित ओबीसी समाजातला जो प्रबळ जात घटक आहे त्याची सुद्धा संख्या कळेल आणि त्यामुळं पुढे भविष्यातली राजकीय अडचण होऊ शकते अशी जी एक शक्यता वर्तवली जाते, हे खरं आहे का? कुठेतरी ह्या गोष्टीची भीती अनेक नेत्यांच्या मनामध्ये असल्यामुळेच हा जो ह्याच्या अगोदर एक नोटिफिकेशन राज्य सरकारनं जुन्या मागासवर्गीय आयोगाकडे जे काही हे काम सोपवलं होतं त्यावेळेला असं स्पष्ट म्हटलं होतं की ओबीसीचं एकूण लोकसंख्येमधलं प्रमाण तुम्ही ठरवलं पाहिजे. त्यामध्ये 2 नंबरचा मुद्दा होता. मग त्या मुद्द्यानुसार त्यांनी त्या मीटिंग सुद्धा झाल्या आणि मीटिंगच्या माध्यमातून एक ठराव घेतला आणि त्या ठरावाच्या माध्यमातून सरकारकडे त्यांनी ओबीसीच्या एकूण लोकसंख्येची पूर्ण टक्केवारी काढून मागितली. असं असताना ते जे काही नोटिफिकेशन होतं ते नोटिफिकेशनच वगळलं. ते नोटिफिकेशन रद्द करून फ्रेश नवीन नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये ह्या 1961 पासून तर 1994 पर्यंतचा ओबीसी च्या माध्यमातून ज्या काही लोकांना प्रतिनिधित्व मिळालं किंवा कोणत्या कोणत्या जातीतल्या कोणत्या लोकांना प्रतिनिधित्व मिळालं, हा नवीन जावई शोध या ठिकाणी कोण लावला हे काही समजायला मार्ग नाही. परंतु ह्या माध्यमातून ओबीसीचा इम्पेरिकल डेटा गोळा होणार नाही. कारण ओबीसीचा इम्पेरिकल डेटा, कुठलाही इम्पेरिकल डेटा जर गोळा करायचा असेल तर तुम्हाला त्या जातीचं एकूण लोकसंख्येतलं प्रमाण ठरणं आवश्यक आहे. कारण एखाद्या प्रभागामध्ये जर 50% पेक्षा त्या जातीची संख्या जास्त असेल तर त्या ठिकाणी त्या जातीला आरक्षणाची गरज नाही. परंतु ज्या ठिकाणी 10 ते 15% आरक्षण त्या ठिकाणी तो समाज असेल तर त्या समाजाला निश्चितपणानं आरक्षणाची गरज आहे. त्याशिवाय तो समाज प्रतिनिधित्व करू शकणार नाही किंवा त्या ठिकाणी तो उभा जरी राहिला त्या समाजातला प्रतिनिधी तर तो निवडून येऊ शकणार नाही. यासाठी आरक्षणाची तरतूद केलेली आहे. परंतु कुठेतरी याला छेद देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि जुनं जे नोटिफिकेशन रद्द केलं, खरं तर तुम्ही ह्या गोष्टीचा शोध घेतला पाहिजे की ते नोटिफिकेशन का रद्द केलं. वास्तविक पाहता त्याच्यामधून ओबीसीचं एकूण लोकसंख्येतलं प्रमाण ठरणार होतं.
आणि याच्यामध्ये माहिती काय? ओबीसीचा जन्मोजन्मीचा फायदा होणार होता, तो कुठेतरी थांबवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी काही लोकांनी केलेला आहे. ठीक आहे गवळी साहेब, थँक्यू सो मच. तुम्ही मालेगावमध्ये आहात आणि अतिशय कमी वेळेमध्ये तुम्ही या चर्चेत सहभागी झालात. तुम्हाला वेळ असेल तर इथे काही ओबीसीचे संघटनेचे वेगवेगळे मंडळी आपल्या बरोबर आलेली आहे. काही जणांच्या मते सुरुवातीचं सुद्धा ओबीसीचं जे आरक्षण त्यांना मिळालं त्यावेळेचा जो जनाक्रोश होता तो जनाक्रोश यावेळेला तुलनेनं फार दिसत नाहीये. कदाचित हे चित्र असावं की आणखी निवडणुका दूर आहेत. ओबीसी मध्ये सुद्धा इतके सगळे घटक आहेत की ते सगळे घटक एकत्रित येणं, त्याची एक आपण ज्याला म्हणतो की एक दबाव गट असणं, हे जी दबाव गट असतो तो अजून इतका प्रबळ महाराष्ट्रामध्ये नाहीये. त्यातल्या काही जाती ह्या राजकीय दृष्ट्या अतिशय सक्षम संवेदनशील आहेत हे आपण मान्य करू. सो आता काही जणांच्या आपण प्रतिक्रियाच घेऊया. हा, महाराष्ट्र शासन एम्पिरिकल डाटा जो गोळा करत आहे त्या चुकीच्या पद्धतीने गोळा करत आहे. माझे वडील व्यंकटेश खंबीरे हे उस्मानाबाद नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून होते. ते अचानक नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी येऊन सांगितलं की तुम्ही तुमच्या वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट द्या. मी म्हणालो की तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कशासाठी पाहिजे? ते म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीच्या आरक्षणावर तुमचे वडील निवडून आलेले आहेत. मी म्हणलं ओपन मधनं ते वडील आमचे निवडून आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडक्यात तुमच्या मते जो डेटा कलेक्ट केला जातोय त्याच्यासाठी चुकीचा. पण आता विकास गवळीने आपल्याला असं सांगितलं, ते आहेत स्क्रीनवरती, की मुळामध्ये 10 वर्षाचा डेटा कलेक्ट करायचा होता, तो आता 1961 पासूनचा गोळा केला जातोय. बोला, तुम्ही माजी नगराध्यक्ष, तुमचं पूर्ण नाव सांगा जरा. मी दत्त बनगर, माजी नगराध्यक्ष उस्मानाबाद. राज्य शासन जो इम्पेरियल डाटा गोळा करतंय ती भयंकर चुकीच्या पद्धतीने चालू आहे. आता माझी सून ग्रामपंचायतीची सरपंच आहे. त्या ग्रामपंचायतीला पत्र आले की 1960 ते 1990 पर्यंतचे जे सदस्य होते तर त्याच्या जाती तुम्ही 94 पर्यंतचे. वास्तविकता ग्रामपंचायतीला कुठल्याही पद्धतीचं रेकॉर्ड नाही आहे. आणि जर नगरपालिका, आता मी नगरपालिकेचा अध्यक्ष होतो, नगरपालिकेला जी त्याची लिस्ट असते पूर्णपणे की कुठला सदस्य कुठून निवडून आला काय ते. परंतु जर 1960-90 ला हे राजकीय आरक्षण नव्हतंच तर त्याच्या जातीचा उल्लेख त्या अध्यादेशामध्ये नसणारच आहे. ठीक आहे. आणि या अशा इम्पेरिकल डाटावरून सुप्रीम कोर्ट सुद्धा काही निर्णय घेऊ शकणार नाही. आणि सुप्रीम कोर्टानं हे जो प्रकरण म्हणजे त्रिसूत्री प्रोग्राम काढलाय तर तोच खरं तर चुकीचा आहे. ठीक आहे, आपण त्याच्याबद्दल बोलू. ऐका, आता तुम्ही महत्वाचा मुद्दा त्यांनी जो सांगितला तो ज्या पद्धतीचं डेटा कलेक्शन आहे, तरी विकास गवळींचं पण तेच मत आहे आणि महाराष्ट्रातल्या इतर तज्ज्ञांचं तेच मत आहे. पण आता आपण जो मुद्दा चर्चेत घेतलाय तो असा आहे की हा जो काही तिढा महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारची चालढकल कारणीभूत आहे का? आणि आता फक्त, कारण चर्चा ह्याचीही सुरू झालेली आहे की हे फक्त राजकीय आरक्षण, कारण तुम्हीच म्हणालात रवी की ही जी राजकीय आरक्षणाची, आता राजकीय आरक्षण केलं पण हळूहळू ते सामाजिक तर नाहीच आहे, पण शैक्षणिक आणि नोकरीतल्या आरक्षणाच्या संदर्भात सुरू होतं. कोण जबाबदार आहे या सगळ्या गोष्टीला? या गोष्टीला आज आमचं राजकीय आरक्षण, तर या पुढील बाबा याचा ओबीसी बांधवामध्ये अशी चर्चा आहे सगळ्या की बाबा हे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक हे सुद्धा आरक्षण जाऊ शकतं. मग ह्याच्यासाठी आज ओबीसी बांधव खूप त्यांना मोठा धक्का बसला आणि ह्याच्यासाठी ओबीसी बांधव आज हा पेटून उठल्याशिवाय आणि रस्त्यावर आल्याशिवाय राहणार. दिसत तर नाही दिसत. हा, बोला. पूर्ण नाव सांगा तुमचं. मी लक्ष्मण माने, ओबीसी संघर्ष समितीचा जिल्हाध्यक्ष उस्मानाबादचा. या ठिकाणी अतिशय चुकीच्या पद्धतीनं हा निर्णय झालेला आहे. याच्यामध्ये चालढकल करण्याचा प्रयत्न या सातत्यानं या राज्य सरकारनं केलेला आहे. आणि ओबीसी समाज म्हणून या ठिकाणी सबंध महाराष्ट्रामध्ये ज्योत पेटल्याशिवाय राहणार नाही. पॉलिटिकल स्टेटमेंट नको आपल्याला. हा, बोला. मला एवढं सांगायचंय की 1960-61 मध्ये आपल्याला एवढ्या लांब जायची आवश्यकता नाही. 1979 साली जनता पार्टीच्या सरकारनं बिंदेश्वरी प्रसाद मंडल. अच्छा, तुमची शैक्षणिक संस्था वगैरे, तुमचं नाव सांगितलं नाही तुम्ही? मी DN कोळी, बाराबोली तेताळ महासंघाचा मराठवाडा विभागाचा संपर्क प्रमुख म्हणून काम करतोय. विषय असा आहे गवळी साहेब की आपल्याला 60-61 मध्ये जायची आवश्यकता नाही आहे. 1979 साली बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या नेतृत्वाखाली जनता पार्टीच्या सरकारनं एक कमिशन नेमलं होतं आणि त्या कमिशननं देशभर फिरून 3756 जातीचं सर्वेक्षण केलं. त्याच्यामध्ये महाराष्ट्रही होता, त्यामध्ये SC होतं, ST होतं. आताचा प्रॉब्लेम जो तयार झालाय तो त्या कमिशनचा अहवाल आजही तयार आहे.
मग त्या कमिशनचा अहवाल जर तयार असेल आणि व्हीपी सिंग पंतप्रधान असताना त्यांनी मंडल आयोग हा लागू केला, अरे पण त्याच्यानंतर खूप सारे बदल झाले, लोकसंख्या इकडे तिकडे झाली, सरसकट आरक्षण मिळालेलं आहे. अनेक जिल्ह्यामध्ये जिथे ओबीसीची संख्या कमी आहे त्याच तिथे वेळेस 50%च्या 50% आरक्षण द्यायचं नाही म्हणून 27% आरक्षणाची शिफारस हम्म. बिंदेश्वरी प्रसाद मंडलनं त्यांच्या आयोगामध्ये ठीक आहे, पण केलेली आहे. आता जे काही घडलं याला कोण जबाबदार आहे? याला जबाबदार आहे की जी सुप्रीम कोर्टानं ट्रिपल डोसेस सांगितला होता त्याची अंमलबजावणी राज्यातल्या सरकारने विरोधी पक्षाने केली नाही आणि कुणीच कुणाला मदत केली नाही. एकूणमेकाकडे चेंडू टाकला आणि महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाला वेळत काढलं. ठीक आहे, बोला. हा, ते राहिला होता मुद्दा. राज्य सरकार बघणार आहे ना, तुमचा हा व्हिडिओ होता. आणि राज्य सरकार जरी पाहत असलं परंतु हे जे ट्रिपल टेस्टचे जे सध्या जे कलेक्शन चालू आहे त्याचे ऑलरेडी पत्रव्यवहार नगर परिषदेला झालेत, ग्रामपंचायती झालेत. मी तर असं सांगतो की हे ट्रिपल टेस्ट म्हणून सुप्रीम पण आता कोर्ट ही कधी चर्चा स्वीकारणार ठीक आहे, पण नाही. ही चर्चा कोणी सुरू केली की हे फक्त राजकीय आरक्षणच नाही, आता हळूहळू नोकरीतलं आणि इतर ठिकाणचंही आरक्षण जाईल? नाही, जर समजा जर आता हे जे ट्रिपल टेस्ट नुसार जर सुप्रीम कोर्ट निर्णय घेणार असेल तर हे जाणार, हे 100% फिक्स झालं की जो 27% आरक्षणासाठी जो लोकसंख्येचा जो डाटा आहे तो डाटा ग्राह्य धरण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत त्याकडे जाणार नाही. ठीक. नाही गेले तर हे दोन्ही बी आरक्षण जाऊ शकते. ठीक आहे, हा बोला. दोन प्रश्न आहेत. एक म्हणजे हे जी काही चालढकल आहे का त्याच्यामध्ये राज्य सरकार कमी पडलंय का आणखी काही ऑप्शन्स होते राज्य सरकारकडे? नाही, माझं तर म्हणजे मी पिराजी मंजुळे, मी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचा मी ठीक आहे, सचिव. तुमची लाईन तर कळलीच आता. हा, तर विषय असा आहे, 10 मार्च 2021 मध्ये पहिल्यांदा म्हणजे 4 मार्चला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे रद्द झालं म्हणजे ओबीसीचं आरक्षण. 10 मार्चला आम्ही ओबीसी मार्फत रस्ता रोको विधान भवनावर केला. नंतर मग ह्या सरकारने, जी आघाडी सरकारने राज्य शासनाच्या मार्फत एक टाइमला मागून घेतलेले किंवा 3 महिने आम्हाला सुप्रीम कोर्टाकडनं टाइम मागून घेऊन त्याच्यामध्ये इम्पिरिकल डेटा आणि ट्रिपल टेस्ट आम्ही त्याच्यामध्ये उतरू असं त्यांनी त्याच्यामध्ये मांडणी केली. पण तसं न करता सुप्रीम कोर्टामध्ये जी सिनियर काउन्सिलर्स असतात, जी म्हणजे फाईट करतात ते आणि मांडणी करतात ओबीसीच्या मार्फत, तसे त्यांनी ह्या राज्य शासनाने चांगले वकील नेमले दिले. ठीक, कळला मुद्दा. हा, बोला. मी वैभव अंतले, माजी नगरसेवक उस्मानाबाद. आपल्या मार्फत माझी राज्य शासनाला एकच विनंती आहे की कायद्याच्या बाबी तपासून राज्य शासनाने यामध्ये काय फेर याचिका दाखल करता येते का याचा एक विचार करावा. ती करता येत नाही असं बरंच कायदे तज्ञाचं मत झालंय आता. नाही असं काय तर ठीक आहे, कायदा तर कुठला तुमचं मत आहे की फेर याचिका दाखल दाखल करा. करण्यात ठीक यावी. आहे. पण फार हा, बरं, शॉर्ट मध्ये शॉर्टमध्ये म्हणजे 15 महिने असे घालवले त्यांनी, म्हणजे इम्पिरिकल डेटा आणि ट्रिपल टेस्ट सबमिशन करण्यासाठी 15 महिने घालवले. ठीक, मुद्दा कळला मला. आपण इथे थांबूया. माझ्या मते फार काही लिगल सँक्टिटी, लिगल पॉइंट्स वरती ही चर्चा आपण केलेली नाहीये. याचे तत्काळ राजकीय परिणाम काय संभवू शकतात, कारण ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया श्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी दिल्या तर त्यांनाही हे कळून चुकलेलं आहे की याचे राजकीय परिणाम हे सत्ताधाऱ्यांना कदाचित भोगावे लागू शकतात. दुसरे जो बांठिया कमिशन जो राज्य सरकारनं नियुक्त केला त्यातल्या एका सदस्यांची मी सकाळी बोललो, त्यांच्याकडनं मी हेही जाणून घ्यायचा प्रयत्न केला की त्यांना जी राज्य सरकारनं 3 महिन्याच्या मुदतीमध्ये इम्पेरिकल डेटा जमा करण्याची जी जबाबदारी दिलेली होती त्याची आत्ताची स्टेज काय. तर त्यांच्या मते असं आपल्याला नाही सांगता येणार की आता त्याची स्टेज काय आहे, कारण एकतर महसूल यंत्रणा त्याच्यामध्ये गुंतलेली आहे. महसूल यंत्रणेकडनं गावनिहाय तो डेट करायचा आहे. पुन्हा आताच काही मंडळींनी सांगितलं त्याप्रमाणे अनेक जणांचे दाखले मिळत नाहीयेत. ही सगळी प्रक्रिया होऊन मग एक इम्पेरिकल डेटा तयार होणं ही आत्ताच्या घडीला तरी कठीण अशी गोष्ट वाटते. दुसरा मुद्दा की जो विकास गवळी यांनी मांडला की हा सगळा डेटा घेऊन ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा जावं लागेल त्याच वेळेला कदाचित त्याची स्क्रुटनी होईल आणि तो डेटा जो आहे तो सुप्रीम कोर्टाने मान्य केला आणि तोही गिव्हन पिरियडमध्ये, कारण आता राज्य निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे की पावसाळ्यापर्यंत होणं शक्य नाहीये. जरीही निकालपत्रामध्ये त्याचा उल्लेख नसला तरी निकालपत्राच्या शेवटच्या वेळेमध्ये सर्वोच्च न्यायालय असं म्हणतंय की या संदर्भामध्ये कुठेही राज्य निवडणूक आयोगाला कुठला एखादा मुद्दा विचारायचा असेल तर दे कॅन कम टू अस, असं त्यांनी वाक्य म्हटलेलं आहे. सो त्या वाक्याच्या आधारे आपण असं म्हणू शकतो की हा मुद्दा घेऊन ते इलेक्शन कमिशन पुन्हा परत जाऊ शकतात आणि मग तो मुद्दा कदाचित त्यांनी मान्य केला तर पुन्हा या गोष्टी समोर येतील. पण तुर्तास तरी असं दिसतंय की ज्या पद्धतीनं राज्य सरकारने हे सगळं प्रकरण हाताळलं तर त्याच्यामध्ये निश्चितपणे एक डिले झालेला आहे. अधिक जबाबदारीनं, अधिक गतीनं हे सगळं काम करणं शक्य होतं
तेव्हा की जेव्हा या राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होता, तरीही राज्यातल्या सगळ्याच राजकीय पक्षांचे वेगवेगळे सोहळे सुरूच होते ना. सो थांबूया आपण इथे. तुम्हाला आमचा हा जो मधल्या ओळीचा प्रयोग आहे तो कसा वाटतो तो जरूर कळवा. तुमचे मुद्दे टॅग करा. माझं एबीपी माझाचं जेवढेच म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ते फॉलो करायला लागा. आणि अशा विषयाबरोबरच काही तज्ज्ञ गेस्ट तुम्हाला सुचत असतील तर तेही सांगा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.